इंडोनेशियातील उत्तरी सुलावेसी येथील तालिस बेटाजवळ एक भयानक समुद्री दुर्घटना घडली। केएम बार्सिलोना VA या प्रवासी जहाजाला अचानक आग लागली, ज्यामुळे जहाजावरील 280 हून अधिक प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली। या भीषण आगीतून वाचण्यासाठी अनेक प्रवाशांनी समुद्रात उड्या मारल्या। या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठीचा संघर्ष स्पष्ट दिसतो। या जहाजावर अनेक लहान मुलांसह मोठ्या संख्येने प्रवासी होते। आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही। इंडोनेशियाच्या शोध आणि बचाव पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे। या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारतानाचा थरार दिसतो। काही प्रवाशांनी लाईफ जॅकेट्स घातली होती, तर काहींनी लाईफ जॅकेट शिवाय समुद्रात उड्या मारल्या। एका महिलेने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत ती आगीपासून 10 ते 15 मीटर अंतरावर पोहताना दिसते। या व्हिडिओत जहाजावरून पसरलेली आग आणि आकाशात धुराचे लोट दिसत आहेत, ज्यामुळे घटनेची भयावहता स्पष्ट होते। व्हिडिओत प्रवाशांचा आरडाओरड आणि मदतीसाठीची हाक ऐकू येते। जहाजाला लागलेली आग इतकी तीव्र होती की ती जहाजाला चिरताना दिसत होती। प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हताशपणा आणि भीती या व्हिडिओतून स्पष्टपणे जाणवते। अशा परिस्थितीतही प्रवाशांनी धैर्य दाखवत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या। या घटनेत जवळून जाणाऱ्या मच्छीमारांच्या नौकांनी प्रवाशांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। तालिस बेटाजवळ मासेमारी करणाऱ्या अनेक नौकांनी समुद्रात उड्या मारलेल्या प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढले आणि किनाऱ्यावर सुरक्षितपणे आणले। या मच्छीमारांच्या धाडसी प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राण वाचले। जहाजावरील प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। जहाजाच्या इंजिन किंवा इंधन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला असण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत अधिकृत पुष्टीकरण बाकी आहे।